शेतकऱ्याचा संप करेल किंवा मोर्चा काढेल, आंदोलन करेल, त्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोकराव चव्हाणजी, आमचे चंद्रपूरचे नेते नरेशभाऊ पुगलिया यांनी समर्थन जाहीर केलं आहे। म्हणून सर्व पक्षाचा जेव्हा ठराव आमच्याकडे आला तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आजचा जो बंद होणार आहे त्याला आम्ही सामील झालं पाहिजे। याच्या अगोदर आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु या सरकारच्या जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलून तो संप बोडून देण्याचा प्रयत्न केला। म्हणून त्याच्या निषेधासाठी आम्ही सोमवारी एक आंदोलन केलं। आज हा चंद्रपूर बंदचं आव्हान सर्व पक्षीय, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, बाकी आरपीआय असो, सर्व पक्ष मिळून, काँग्रेस पक्ष मिळून आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पाहिजे, हमीभाव भेटला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या निकषानुसार त्यांना फायदा झाला पाहिजे। या साऱ्या गोष्टीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत। परंतु देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकार हा शेतकऱ्यांचा शत्रू आहे का असं आम्हाला आज वाटायला लागलं आहे। शिवसेना जरी सत्तेत असला पण शिवसेना नेहमी शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, व्यापाऱ्यांच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे सातत्याने उभा राहिलेला। या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं आपण तर शिवसेना नेहमी सर्वांच्या पाठीमागे उभं राहिलं आहे। जिथं शेतकऱ्यावरती, कर्मचाऱ्यावरती, कामगारावरती अन्याय होत असेल तिथे शिवसेना रस्त्यावर उतरणार, हे आमचं ब्रीदवाक्य आहे। जरी आम्ही सत्तेत असलो, जिथे जिथे राज्य सरकारच्या माध्यमातून चुका होत असेल, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात चुका होत असेल, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून चुका होत असेल, त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत आणि त्या चुका त्यांना दाखवत आहोत। आज 7वा दिवस आहे शेतकऱ्यांचा संपावर जायचा। 7 दिवसापासून शेतकरी संपावर गेलेले आहे, तरी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला जाग आली नाही। त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत आणि सातत्याने हा लढा जोपर्यंत शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत लढा चालू राहील। आम्ही आज चंद्रपूर शहराची व्याप्ती आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहे। आम्ही प्रत्येकाने एक क्षेत्र वाटून घेतलेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्या भागात आहे, काही काँग्रेसचे आहे, काही मनसेचे आहे, काही शिवसेनेचे, वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही विभाजन करून घेतलं आणि त्या पद्धतीने तो बंदचं आव्हान करून तो बंद यशस्वीपणे पार पाडणं चालू आहे। तुम्ही बघू शकता, हे पहा तुम्ही आजूबाजूला, तुमच्या संपूर्ण आजूबाजूला माहिती आहे, सगळे दुकानं बंद झालेले आहे। बंदला 100% व्यापाऱ्याचं समर्थन आहे। व्यापारी सुद्धा त्रस्त आहे। या सरकार दाखवून द्या एखादं दुकान। आम्ही आता आमचे सातत्याने आमचे लोक फिरत आहेत, लोकांचं समर्थन आहे। आम्ही व्यापाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या कालच्या तारखेमध्ये, व्यापाऱ्यांनी स्वतः समर्थन जाहीर केलं की आम्ही सुद्धा त्रस्त आहे या सरकारमुळे। आज शेतकऱ्यावरती जे अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, याच्या विरोधात व्यापारी सुद्धा शेतकऱ्यासोबत आहे, आमच्यासोबत आहे, सर्व पक्षासोबत। काल महाराष्ट्रामध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। रोज शेतकरी आत्महत्या करत आहे। पेरणीचा हंगाम आलेला आहे। जिल्हा बँकेकडे नोटबंदीमुळे पैसे नाही आहे, शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही। गावातले जे सावकार पैसे देणारे होते ते सावकार कायद्यामुळे पैसे देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पेरणी करणार कसा? शेतकरी तसाही सरकारने स्वतः संपावर पाठवलेला आहे। असं असताना तातडीनं कर्जमाफी देण्याची गरज आहे। ऑक्टोबरपर्यंत किती शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा सरकारला एक प्रकारचा संदेश द्यायचा हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्ही तातडीनं जिल्हा बंदचं आवाहन केला। कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यामध्ये भेदाभेद करून, शेतकऱ्यांची दिशाभूल करून, होर्डिंगबाजी करून सरकार चालत नाही हे या मोदी शासनाला आणि फडणवीस सरकारला आता समजलं पाहिजे। हा संदेश देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीत यवतमाळ जिल्ह्याच्या आत्महत्याग्रस्त परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आश्वासन दिलं आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी शपथपत्र दिलं की स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी शक्य नाही आहे। मोदी शेतकऱ्यांशी खोटे बोलले, नव्हे ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराशी खोटे बोलले। त्यांनी देशाची माफी मागावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व फडणवीस सरकारने तातडीने कर्जमाफी करावी, संपूर्ण सातबारा कोरा करावा। या मागणीसाठी सर्वपक्षीय चंद्रपूर जिल्हा बंदचं आज आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे। लोगों ने खुद होके अपने अपने दुकानें बंद की है और लोगों ने चाहा है कि किसानों के साथ इंसाफ हो, कर्ज मुक्ति हो, इसलिए लोगों ने इसमें खुद होके बढ़ चढ़ के हिस्सा लिया है और अपनी अपनी दुकानें खुद होके बंद की है। इसलिए मैं चंद्रपुर वासियों का, व्यापारी एसोसिएशन का, सभी दुकानदार भाइयों का मैं धन्यवाद देता हूँ जो उन्होंने आज इतना सब अपने स्वखुशी से किसानों के लिए बंद किया है। इसलिए मैं सभी को धन्यवाद देता हूँ। किसानों के नाम पे कोई राजनीति नहीं हो रही है। किसान मर रहा है। आप देख रहे हैं कि जिले में वो बाकी सारे जिले में आत्महत्या हो रही है, किसान मर रहे हैं। किसान के घर में बच्चों की शादी करने के लिए पैसा नहीं है, बच्चे को पढ़ाने के लिए पैसा नहीं है। ये परिस्थिति किसान पे क्यों आ रही है?
आज वो अगर परिस्थिति नहीं, बैंक का लोन नहीं दे पा रहा है, वो लोन क्यों नहीं दे पा रहा है? अगर वो फसल आती है उसको बुआई करने में कर्जा लेता है, बुआई करता है, फसल नहीं आती है तो क्या करेगा वो? सरकार कर्जा माफ नहीं कर रही है तो उसको आत्महत्या करना पड़ रहा है। जवान बेटी घर में बैठी हुई है। हम सत्ता में भला ही है, लेकिन हम किसानों के साथ है, सत्य के साथ है।